बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला कुठेतरी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आज सकाळपासून मीडियावर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या आणि मनसे अध्यक्षांच्या त्या एकत्रित येण्याच्या बातम्या आपण सर्वांनी पाहिल्या असाल. खरं तर अनेक शिवसैनिकांच्या मनात, मनसैनिकांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार नक्कीच झालं असेल, या बाबतीत माझ्या मनात तरी शंका नाही. पण ह्या गोष्टी किती फिजिबल आहेत, याच्यामध्ये किती शाश्वती आहे, खरंच या गोष्टीमध्ये काही वास्तव आहे का, या गोष्टी होऊ शकतील का, अशा प्रकारचं भविष्यामध्ये काही समीकरण महाराष्ट्राला पाहायला मिळेल का? महाराष्ट्रातल्या, म्हणजे शिवसैनिक म्हणणार नाही किंवा मनसैनिक म्हणणार नाही, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी मनाच्या मनामध्ये या भावना आज आहेत की अशा प्रकारचं काही वास्तव महाराष्ट्र पाहणार आहे का भविष्यामध्ये? काही समीकरण होऊ शकेल काय? काही शक्यता, कारण अशा प्रकारच्या अनेक बातम्या या अगोदरही दाखवण्यात आल्या होत्या, पण त्याच्यावर भविष्यात काही झालं नाही. तशा प्रकारचं काही भविष्यात कुठलंही पाऊल उचललं गेलं नाही, अगदी दोन्ही बाजूंनी. आता लक्षात घ्या, शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मी याच्यावर कुठलंही भाष्य करणार नाही, कारण तशा प्रकारची माझ्याकडे तरी कुठलीही माहिती नाही. पण लक्षात घ्या, एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून किंवा महाराष्ट्राचा एक सर्वसामान्य मराठी नागरिक म्हणून माझ्या काय भावना आहेत या तुम्हा सर्वांपर्यंत नक्की ठेवायचा मी प्रयत्न करेल. बघा, शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकेकाळचे शिवसैनिकच, बाळासाहेबांचे पुतणे, म्हणजे शेवटी बाज तो शिवसेनेचाच, अंगातली ती रग धग ही शेवटी शिवसेनेचीच, रक्त शिवसेनेचंच. जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळा एक पक्ष असला तरी त्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांचे किंवा त्या पक्षाची बांधणी या सगळ्या गोष्टी या अगदी हुबेहूब शिवसेनेसारख्याच. आता विचार करण्याची गोष्ट ही आहे की हीच ती वेळ का, हाच तो क्षण का, याच वेळेस हे सगळं होणं योग्य आहे का? तर महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांच्या मनामध्ये ही वेळ, हाच तो क्षण हे येण्यामागचं कारण सध्या ज्या परिस्थितीतून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोघेही जात आहेत, त्या परिस्थितीकडे पाहता कदाचित महाराष्ट्राच्या मनामध्ये ह्या भावना येणं मला योग्यच वाटतात. आता लक्षात घ्या, ह्या भावना आपण समजू शकतो, त्या भावनांच्या मागची परिस्थिती आपण समजू शकतो, पण वास्तव काय सांगतं? वास्तव हे सांगतं, सध्याच्या घडीचं वास्तव हे सांगतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो पक्ष आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्याचे अध्यक्ष आहेत, हा पक्ष जवळपास 2009 पासूनचा आज जवळपास 2025 साल उजाडलेला आहे. आज इत्येक वर्ष झालेली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 2009 सालच्या निवडणुकीत जे यश आलं, त्यानंतर मनसेला कुठल्याही निवडणुकीत तेवढं यश आलेलं नाही. हे वास्तव आहे, कारण त्यामागे अनेकदा बदललेल्या भूमिका हे त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण असू शकतं, किंवा जनतेला त्यांच्या बोलण्यामध्ये ती खात्री वाटली नसावी, कारण प्रत्येक वेळी त्यांनी दिलेलं आश्वासन आणि त्यानंतरच्या त्यांच्या भूमिका याच्यामध्ये फरक आपण पाहिलेला आहे. पण आत्ताची परिस्थिती आणि त्यावेळेसची परिस्थिती याच्यामध्ये एक फरक आहे. लक्षात घ्या, भले मनसेकडे आज नगरसेवक नसतील, भले मनसेकडे आज आमदार नसतील, खासदारांचा प्रश्नच येत नाही, पण मनसेकडे शहरी भागांमध्ये, मी पुन्हा माझ्या गोष्टींना अंडरलाईन करतो, शहरी भागामध्ये, मग त्याच्यात मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, काही प्रमाणात कोल्हापूर असेल, या काही विशिष्ट महानगरपालिका क्षेत्रात आणि याच महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या विधानसभा क्षेत्रांमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातल्या 288 पैकी जवळपास 67 ते 88 विधानसभा क्षेत्रांमध्ये, 67 ते 88 मी अतिशय जबाबदारीने बोलतो, या विधानसभा क्षेत्रांमध्ये त्यांच्याकडे एक निर्णायक मतदान आहे. पण ते निर्णायक मतदान आहे, ते मतदान निर्णय घेऊ शकत नाही इतकं मोठं मतदान ते नाहीये. या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या. आज आपण जर विचार केला असता, म्हणजे राजकारणात 1 अधिक 1 कधी 2 होत नसतात, पण आज जर आपण विचार केला असता की झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जर मनसे आणि शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्र असती तर किती ठिकाणी फरक पडला असता? मी पुन्हा सांगतो, 1 अधिक 1 कधी 2 होत नसतं, पण जवळपास 13 ठिकाणी
एकतर महाविकास आघाडीचे किंवा मनसेचे फक्त 3 ते 4च उमेदवार असे आहेत जे दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर आलेले आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर मनसेचा दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवरचा एकही उमेदवार नाही. मनसेने जवळपास 125च्या वर उमेदवार दिलेला. मनसे हा महाराष्ट्रातला मला वाटतं भाजप नंतरचा मोठा पक्ष असेल किंवा पहिल्या नंबरचा पक्ष असेल ज्याने सर्वाधिक जागा लढलेल्या आहेत. मला इथे कुठेही मनसेला खाली दाखवायचंय किंवा माझी तशी काही मनीषा आहे, माझी तशी काही आकांक्षा असं नाही. मी तुम्हाला एक फॅक्ट सांगतोय, शिवसैनिकांना एक फॅक्ट सांगतोय. त्याच्या मागचा काय आहे, आकडेवारी नेमकी काय सांगते. या अशाही परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनामध्ये हा असा विचार येतो. याच्या मागचं एक कारण लक्षात ठेवा. आजही शहरी भागांमध्ये मनसेला, म्हणजे मी महानगरपालिकेच्या अनुषंगाने म्हणतो, कारण महानगरपालिकेचे पॉकेट्स लहान असतात आणि महानगरपालिकेचे सध्या महाराष्ट्रातल्या सर्वच महानगरपालिकांमध्ये मराठी अस्मिता हा विषय हा फार प्रकर्षाने जाणवतोय. कारण महाराष्ट्र हे देशातलं कदाचित एकमेव राज्य असावं ज्या राज्यामध्ये सध्या मराठी माणूस शहरांमध्ये स्ट्रगल करतोय. अगदी मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, आजूबाजूच्या साऱ्या महानगरपालिका घ्या, म्हणजे मुंबई आणि आजूबाजूच्या क्षेत्रात जवळपास 6 ते 7 महानगरपालिका येतात, ज्याच्यात वसई विरार असेल, मीरा भाईंदर असेल, ज्याच्यामध्ये भिवंडी निजामपूर असेल, ज्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर महानगरपालिका असेल. या सर्वच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मराठी माणूस हा आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय आणि त्याच या सगळ्या क्षेत्रामध्ये मनसेचं स्वतःचं एक प्राबल्य आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही. मी पुन्हा सांगतो, ही गोष्ट नाकारता येत नाही. आता मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं, मी माझ्या पूर्ण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं, आज हा जो ठाकरे ब्रँड आहे ना, ठाकरे ब्रँड, या ठाकरे ब्रँडला, या ठाकरे ब्रँडचा हे कालचे ऐरे गैरे नथू खैरे 2019 नंतरचे जे आपलं हिंदुत्व अंड्यातून बाहेर घेऊन आले, काँग्रेसमधून आल्यानंतर आपलं 2019 नंतर नव हिंदू झालेले हे 2019 नंतरचे ऐरे गैरे नथू खैरे हे ज्या वेळेस ह्या ठाकरे ब्रँडवर बोलायची धमक दाखवतात. मला खरं तर आज मी त्या मोनीश राऊळ यांचा तो व्हिडिओ पाहिला, त्यांचा तो प्रयत्न पाहतोय. दोनही पक्षप्रमुखांना म्हणजे मनसे अध्यक्षांना आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना ते एक निमंत्रण देणार आहेत एका कार्यक्रमाचं गुढीपाडव्याच्या निमित्ताने. जे काही असेल ते त्यांचा तो प्रयत्न आहे. मनसैनिकांच्या, शिवसैनिकांच्या भावना या लक्षात घेता त्या अशा प्रकारचा ते एक प्रयत्न करतायत. पण लक्षात घ्या, ज्याच्या बापाचा विजय हा स्वतः मनसे अध्यक्षांच्या सभांमुळे झाला, तो माणूस ज्यावेळेस मनसेवर, मी खरंच पुन्हा सांगतो, मी काही मनसेचा इथे प्रवक्ता वगैरे नाही, मनसेची कुठली भूमिका मांडायला मी मनसैनिक नाही, मी राज ठाकरेंच्या पक्षाच्या कुठल्या पदावर नाही, मी शिवसेनेचा प्रवक्ता आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच बाजू मांडतो. पण आजच्या घडीला जे राजकारण सांगतं, म्हणून मगाशीच तुम्हाला म्हटलं, जरी शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मी मनसे शिवसेनेच्या भूमिका किंवा ह्यांनी एकत्र यावं या भूमिकेवर जरी मी आता काही वाच्यता करणार नाही, कारण तशा प्रकारची माझ्याकडे माहिती नाही. पण एक शिवसैनिक म्हणून किंवा एक महाराष्ट्रातला सर्वसाधारण मराठी नागरिक म्हणून माझ्या मनाच्या भावना मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय. असला हा काल परवाचा हा ते 9चे 9 दिवस अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला हा कोकणातला एक मंत्री, याच्या घरात कसं एकतर बापाकडे मंत्री पण ठेवतात, एकतर पोराकडे ठेवतात. कारण ह्यांना सोडलेलं असतं. ती बार्किंग ब्रिगेड म्हणतात ना, शिवसेनेच्या उपनेत्या आपल्या सुषमाताईंच्या भाषेतली ती बार्किंग ब्रिगेड, ती अगदी योग्य आहे. या बोलण्यासाठी ठेवलेल्या ह्या मंत्र्याने कमीत कमी आपल्या बापाच्या निवडणुकीमध्ये, आपल्या बापाच्या विजयामध्ये ज्याचा हातभार आहे त्या माणसाला तरी बोलताना विचार करायला हवा. आता काय म्हटला बघा ना हा माणूस, म्हणजे शोभलं पाहिजे, आपण कुणावर बोलतो हे शोभलं पाहिजे. बघा काय म्हणाला. त्या महाकुंभ वर काहीतरी टीका टिप्पणी करणार, कोणाला तिथून अचानक खाज घ्यायला लागणार, बाकीचं पाणी घेताना खाज येत नाही लाडघं, ते 7:30 नंतरचं पाणी चालतं. फक्त आमच्या गंगाजलवरच प्रॉब्लेम. मी जाऊन आलेलो माझ्या आई बरोबर, त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत मला काही त्रास झाला नाही, मला काय विषय झाला. एवढा मोठा करोड लोक ते आमच्या महाकुंभला गेले, गंगा स्नान केली, पण फक्त आमच्या हिंदू धर्माची बदनामी करायची, हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहायचं. हा म्हणतो हा नव हिंदू की 7:30 नंतरचं पाणी तुम्हाला चालतं. याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल ना, म्हणजे मला काही वेगळं विस्कटून सांगायची गरज नाही. 7:30 नंतरचं पाणी तुम्हाला चालतं. त्याचा मजाक उडवून ठेवला. खरं तर मनसे अध्यक्षांचा मजाक. आपण किती वेळा बिनशर्ट पाठिंबे देणार आहेत, किती वेळा. म्हणजे काल तो
मला वाटतं ठाण्यामधून सुद्धा, मला वाटतं कल्याणमधून श्रीकांत शिंदेचं सुद्धा हेच विधान मी ऐकलं. त्यानंतर या कल्याण लोकसभा सोडा, ठाणे लोकसभा सोडा, हातकणंगले लोकसभा घ्या, म्हणजे जवळपास महाराष्ट्रातनं 5 ते 6 लोकसभा अशा आहेत जिथला हा फरक जो आहे ना तो मनसेमुळे पूर्ण झालेला आहे. जसं मुंबई उत्तर पश्चिम, रवींद्र वायकर 47 मतांचा ह्यांचा विजय. विचार करा, 47 मत. मनसेचा याच्यात प्रभाव नसेल कारण बिनशर्त पाठिंबा होता. त्यानंतर तुम्ही पाहिलं असाल राणेंचा, मी ज्यांच्या विषयी ते उल्लेख करतोय त्या नारायण राणेंचा विजय हा जवळपास 45 ते 49 हजारांच्या मताचा. त्याच्यामध्ये 17 हजारांचा एक डमी उमेदवार विनायक राऊत नावाचा डमी उमेदवार उभा केल्यामुळे जवळपास 18 हजाराचं मतदान त्या विनायक राऊत नावाच्या डमी उमेदवाराला झालं. आणि बाकीचं 30-35 हजारांचं मतदान मला एक तुम्ही सांगायचं, मग अगदी तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गची लोकसभा घ्या, ज्याच्यामध्ये तळकोकणातला सावंतवाडी येतो, त्याच्यामध्ये कुडाळ येतो, त्याच्यामध्ये कणकवली येतो, चिपळूण येतो, राजापूर येतो. या सगळ्या मतदारसंघातनं मनसेला 30-35-40 हजारांचं मतदान नसेल असं तुम्हाला वाटतं? मग आपल्या बापाच्या विजयामध्ये जर हे मनसेचं योगदान पडलं नसतं तर आपला बाप आज खासदारकीमध्ये पडला असता, नारायण राणेंचा पराभव झाला असता. आपल्याला केलेल्या उपकारांची जाणीव न ठेवता ह्याची परतफेड ही 7:30 नंतरचं पाणी काढून ज्यावेळेस दिलं जातं ना त्यावेळेस शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना तुम्हाला सुद्धा सांगतो, आज आपण ज्या वेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या गाडीवर ठाण्यामध्ये ज्या वेळेस तो नारळ हल्ला झाला त्याच्यामध्ये कदाचित आपल्याला खूप चांगलं वाटलं असेल. आज मनसे अध्यक्षांच्या गाडीवरचं तुम्ही उदाहरण द्याल, मनसे अध्यक्षांच्या गाडीसमोर हे असंच झालं होतं. मनसे अध्यक्षांच्या गाडीसमोर गाडीवर कुठलीही वस्तू फेकून मारण्यात आली नव्हती. आज काय ना, शेवटी आपण आपसात भिडलो आणि भलताच लोणी खाऊन गेला. मनसे अध्यक्षांच्या बरं त्या जिल्हा प्रमुखावर कारवाई सुद्धा करण्यात आली होती शिवसेनेकडनं की हे अशा प्रकारचं कृत्य पक्षाची भूमिका नव्हती ती. त्या जिल्हा अध्यक्षावर मला वाटतं बीडचं प्रकरण होतं ते, त्या जिल्हा अध्यक्षावर कारवाई सुद्धा करण्यात आली होती. मग तुम्ही मला सांगावं, एवढं सगळं करून सुद्धा ठाण्यामध्ये तो स्टंट करणं, तो अविनाश जाधवांनी जो स्टंट केला तो करणं गरजेचं वाटलं आपल्याला. आज परिस्थिती अशी आहे की आपण ज्यांना मदत केलेली आहे ते सुद्धा आपल्या पाठीशी विधानसभेला उभे राहिले नाहीत. मी माझं एक प्रांजळ मत सांगतो बघा, शेवटी काय असतं, तुमच्या माझ्या बोलण्यावर त्या वरच्या भूमिका ठरणार नाहीयेत. शेवटी हे एक नातं आहे बघा. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मनसे अध्यक्षांनी एकत्र यावं न यावं हा त्यांचा वैयक्तिक विषय राहिला, कारण ते नात्याने एकत्र आहेत. भले राजकीय त्यांच्यामध्ये विरोधाभास असेल पण नात्याने ते आजही बंधू आहेत, सख्खे चुलत बंधू आहेत. बरं, असं नाही की वडिलांच्याच बाजूने, आईकडच्या बाजूने ही दोघेही नातेवाईक आहेत. आणि त्यांच्यातलं नातं काय, ते तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगत असतील, आम्हाला सगळ्याच गोष्टी सांगत असतील किंवा मीडियाला सगळ्याच गोष्टी सांगत असतील. त्यांच्यात काहीही असू शकतं, त्यांच्यात काहीही बोलणी असू शकतात, आपल्याला नाही माहिती. शेवटी ते ठाकरे आहेत, ते दोघेही ठाकरे आहेत आणि दोघेही बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेली, दोन्ही बाळासाहेबांची लेकरच आहेत. बघायला गेलं तर ते ठरवतील, ते घेतील तो निर्णय असेल आणि त्यांच्या निर्णयाचा आपण, तुम्ही किंवा आम्ही, मनसे असेल शिवसेना असेल, आपण सन्मानच करू, जे काय असेल ते. पण आज आपण जी एकमेकांची खालच्या पातळीवरून टाळकी फोडतोय, खर तर मला संदीप देशपांडेंचं त्या दिवशी कौतुक वाटलं, कारण त्या दिवशी त्यांनी संजय राऊतांना जे आव्हान केलं नाही म्हणता येणार, त्यांना एक आमंत्रण दिलं आपल्या पुस्तक प्रदर्शनाच्या भेटीचं आणि संजय राऊत साहेबांनी ते आमंत्रण स्वीकारून तिकडे जाऊन पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळेस संदीप देशपांडे त्यांच्या सोबत फिरले आणि त्यावेळेस संजय राऊत साहेबांचं ते स्टेटमेंट तुम्ही ऐका. पत्रकारांनी प्रश्न विचारला, एकत्र येणार आहेत का, तर ते म्हणाले याच्यावरच्या या विषयावरच्या पुस्तकाची स्क्रिप्ट मी लिहिणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा एक अर्थ वेगळा लागतो. राजकारणामध्ये अशीच आले तोंडात शब्दाने फेकलेत असं होत नसतं. आजकाल आहेत काही वाफ फेके नेते आहेत, हे कोकणातले आहेत ना 1.5 फुटांचे, हे असले नेते आहेत, त्यांचा विषय सोडून द्या, त्यांच्याकडे महाराष्ट्र लक्ष देत नाही. कोण म्हणले? मंत्री किती जबाबदारीची वक्तव्य करत असतात हे मंत्री. आज ज्यावेळेस मनसे अध्यक्षांवर एवढ्या खालच्या पातळीवर येऊन टीका केली जाते त्यावेळेस मात्र कधी कधी मनाला वाटतं नाही, हा ठाकरे ब्रँड हा एकत्र असलाच पाहिजे. एक शिवसैनिक म्हणून,
एक मनसैनिक म्हणून तुम्ही असाल, एक महाराष्ट्राचा सर्वसामान्य नागरिक म्हणून होय वाटतं हा ठाकरे ब्रँड कारण विचार करा, फक्त एकत्र येण्याच्या बातम्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढा उत्साह तयार होऊ शकतो, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने समजा हे एकत्र आलेच तर महाराष्ट्रामध्ये काय वातावरण जाईल याचा तुम्ही विचार करा. या महाराष्ट्रामधल्या सर्व शिवसैनिकांमध्ये असेल कारण शेवटी मनसे सुद्धा आपल्या अस्तित्वाची एक लढाई लढते. शिवसेना या सगळ्यामधून जाते, हा एक वेगळा काळातून जाते, त्यातही शिवसेनेने आपलं अस्तित्व जपलंय, त्यातही शिवसेनेने 20 आमदार निवडून काढलेले आहेत, 9 ते 10 खासदार निवडून काढलेले आहेत. शिवसेनेला थोडा वेळ जाईल, या सगळ्यामधून शिवसेना सुद्धा बाहेर येईल. लक्षात घ्या, चांद ते काय म्हणतात, ते 14वीं का चांद आणि काय ते गर्दिश में तारे वारंवार नसतात. ते गर्दिश मधले तारे खाली उतरतात, तुमचे कुठं ना कुठेतरी तुटतात. एक दिवस येईल, थोडे दिवस तुमचे हे सगळे उपद्व्याप चालू राहतील, काही काळानंतर तुमचे हे सगळे झेंडे खाली आलेले असतील. शिवसेनेचा काळ येणार याच्यात तीळ मात्र शंका नाही. तुम्ही आम्ही सारे शिवसैनिक म्हणून तो काळ आणू, पण आत्ताच्या घडीला हे वातावरण पाहता, ही माजलेली कंबळी पाहता, खरंच कुठतरी मनामध्ये वाटतं हा ठाकरे ब्रँड एकत्र असावा. हा ठाकरे ब्रँड ज्या दिवशी एकत्र असेल ना, या सगळ्या गद्दारांची, या गद्दारांच्या भगल बच्च्यांची, या कंबळीची, या सगळ्यांची 1.5 4 फुटापर्यंत फाटलेली असणार आहे चांगलीच. हो, हीच भाषा चांगली आहे, मला नाही जमत चांगली. यांच्याविषयी बोलताना तर अजिबात चांगली भाषा येत नाही. शिवसैनिकांनो बघा, आपण हाडामासाचे रक्ताचे शिवसैनिक आहोत. आपल्यामध्ये असं आम्हाला काय देताय, आम्हाला किती पावतोय आमचा देव, तेव्हा आम्ही त्या देवाची सेवा करू, असं नाही आमचं. आम्ही बाळासाहेबांशी वचनबद्ध, आम्ही शिवसेना या 4 अक्षरांची वचनबद्ध, आणि आम्ही उद्धव साहेबांची वचनबद्ध. साहेब, हा जन्म तुमच्यासाठी, साहेब हा जन्म शिवसेनेसाठी. आम्ही नाही, आम्ही कुठे जाणारे नाही. मग आम्हाला तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, या सगळ्या प्रकारातून जेव्हा शिवसेना बाहेर पडेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला विचारलात तरी चालेल, तुम्ही आम्हाला नाही विचारलात तरी चालेल. ज्यावेळेस माझ्या शिवसेनेला पुन्हा मूळ स्वरूप आलेलं असेल, आमच्यासारखी माणसं पुन्हा आपापल्या ठिकाणी परतलेली असतील, आम्ही तुम्हाला परत दिसणार सुद्धा नाही. मी हे स्पष्ट सांगतो. शिवसैनिकांनो, लपवायचं कशाला या गोष्टींना. आज तुम्ही मला सांगायचं, 2 अडीच 3 वर्षांपूर्वी मी तुम्हाला कुठे दिसलो होतो? नव्हतो. आज ज्यावेळेस माझी माय शिवसेना अडचणीत आहे, आम्ही बाहेर आहोत, आम्ही बोलतोय, आम्ही पक्षासाठी लढतोय, आम्ही वेळ प्रसंगी समोरासमोर जातोय, आम्ही समोरासमोर जाऊन लढतोय, आम्ही 1 खातो आणि आम्ही 2 देतो सुद्धा. 1 खातो आणि 2 देतो सुद्धा, हे सुद्धा तुम्हाला सांगतो शिवसैनिकांनो. आणि लढाईचं ठरवलं त्यावेळेस लढाईचंच नाही. हार आपल्या रक्तात नाही, ती आपल्या हार रक्तात नाही, आणि ती येऊ शकत नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय आम्ही पुढे. असो, पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी वाटतं की होय, शिवसेना आणि मनसे कुठतरी यांनी एकत्र यावं. बघा, तुम्ही म्हणाल हे आता बऱ्याच जणांचे मला अनेक कालपासून मेसेजेस येत आहेत, ज्यावेळेस हे मोनीश राऊळांचं ते स्टेटमेंट झालं, याच्यावर काहीतरी आपलं विश्लेषण असलं पाहिजे, 2 पक्ष एकत्र आले पाहिजे. एकत्र येणं, मर्ज होणं, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पडू नका शिवसैनिकांनो. पण तो विचार फक्त पॉझिटिव्ह बाहेर जरी गेला, कमीत कमी ह्या पॉझिटिव्ह विचारातून कुठेतरी एखादं गठबंधन काइंड ऑफ होतं, बोलतात ना गठबंधन, या अशा प्रकारच्या काही भविष्यात गोष्टी घडतायत का, तर ते पाहूयात आपण. ज्यातून मनसे सुद्धा आपल्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये वर जाईल, ज्यातून शिवसेना सुद्धा या गद्दारांची गाडण्यामध्ये यशस्वी होईल, या सगळ्या गोष्टी. पण शेवटी कसं असतं शिवसैनिकांनो, भूमिका ही परिस्थिती बघून बदलायची नसते. तर परिस्थिती म्हणजे आता अशी परिस्थिती आहे म्हणून मी भूमिका बदलतो असं नाही. अशी परिस्थिती तयार करून ठेवायची की तुम्हाला भूमिका बदलायची गरजच नसली पाहिजे, कारण भूमिका ह्या आतून असतात, भूमिका परिस्थितीप्रमाणे बदलत नसतात. राजकारणात म्हटलं जातं की परिस्थिती बघून भूमिका बदलायच्या असतात, पण आमच्या भूमिकाच अशा आहेत जी परिस्थितीच बदलून टाकतात. आज महाराष्ट्रातलं हे सगळं गधूर कलुषित वातावरण पाहता, महाराष्ट्रात घडलेल्या आतापर्यंतच्याही घटना पाहता, जे काही महाराष्ट्रात घडतंय सध्या ते पाहता, मनसे शिवसेना एकत्र येणारच नाहीत असंही कुठे काही लिहिलेलं नाहीये. जरुरी नाहीये मनसे शिवसेना एकत्र येणारच नाहीत. ह्या 2 भावांनी ठरवलं ना, ह्या 2 भावांनी ठरवलं तर ह्या कंबळीच्या बुडाखाली असले अणुबॉम्ब आणि अग्निबाण लावू ना, ती कंबळी इथे नाही, कंबळी चंद्रावर दिसून येईल आपल्याला. परत काही कंबळी खाली येत नाही जा, इतकंच सांगतो. या काल परवाच्या आलेल्या ऐरे गैरे नतू गैरे यांनी ठाकरे ब्रँडवर बोलावं, यांनी बरं ह्यांची अगदी काही दिवसांपूर्वीची विधानं जेव्हा काँग्रेसमध्ये होती, पहा ना काय म्हणतायत. हे फडणवीस आडनावाचं नाव,
तुम्हाला आरक्षण देणार आहे का मराठ्यांनो? किंवा संभाजी भिडे गुरुजींवर ह्यांची वक्तव्य काय होती? ते भांडारकर इन्स्टिट्यूटवर ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडचा हल्ला झाला होता त्यावेळेस यांची वक्तव्य काय होती? त्या पुण्यामध्ये तो गडकरींचा पुतळा पाडला होता त्यावेळेस यांची वक्तव्य काय होती? सावरकरांना माफीवीर म्हणणारे हेच होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एवढा आजवरचा सगळ्यात जास्त अपमान ह्या माणसाने केलेला आहे. आज हे हिंदुत्व शिकवू लागले म्हणून म्हटलं ना, हे नव्याचे 9 दिवस 2019 पासून हिंदू झालेले. असो, तर एकदा हा व्हिडिओ पहा. आज राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? फडणवीस. फडणवीस आडनावाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का? हे पहिलं तुम्ही सगळेजण विचारा. त्याच्या आडनावामध्ये खोट आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे पाऊल टाकण्याचा विषयच नाही. काय हे राज्य सरकार, हे फडणवीसांचं राज्य सरकार, हे हाफचड्डीवाल्यांचं राज्य सरकार, हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही. माझी मर्जी, बोलायचं तेव्हा बोलीन, नाही बोलायचं तेव्हा नाही बोलीन. तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार का की भारत माता की जय बोल? ते सोड, भारत माता की जय सोड तू बाजूला. फडणवीस आडनावाची माणसं म्हणे तुम्हाला आरक्षण देतील का? ही अशी बदललेली भूमिका असते. याला म्हणतो आम्ही ते जिकडं खोबरं तिकडं चांग भलं. असं आहे. असो, मी ह्या लोकांवर जास्त बोलण्यामध्ये माझा वेळ खर्ची घालणार नाही. या सगळ्यावर तुमचं मत नेमकं काय आहे? महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, मराठी नागरिक म्हणून मी तुम्हाला हे म्हणणार नाही मनसैनिक म्हणून, शिवसैनिक म्हणून तुमचं मत व्यक्त करा. पण तुमचं मत नेमकं काय आहे जाणून घेऊया या कमेंट्सच्या मार्फत. व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.